हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर बघा, सकाळी छान सुरुवात झाली. देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मग चहाची तयारी चालू होती. मुलांना दूध गरम करायला ठेवलं, कारण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड राहतं दूध एकदम. त्यामुळं मग जरा बराच वेळ दूध गरम करून घेतलं आणि त्यानंतर मग चहा वगैरे करून घेतला. सकाळचंच मग आमच्या दोघा तिघांचा नित्यनेमाचा कार्यक्रम असतो. चहा वगैरे करून घेतला, चहा अगदी. त्यानंतर मग थोडंसं दीदीबरोबर खेळून वगैरे झालं. आणि त्यानंतर मग आज संडेला म्हणलं का चालू असते बघा कामाच्या अगदी 12 वाजलेले असतात. त्या पद्धतीने मग निवांत चाललं होतं माझं. आज खरं तर व्लॉगलाच खूप लेट केला आहे मी, कारण उठायला पण बराच वेळ झाला होता. त्यानंतर मग आज आर्यनला पण आता किती दिवस, एक आठवडा तरी त्याला स्कूलला पाठवलंच नाही, कारण त्याची पण तब्येत खूप खराब होती आणि परत माझी पण खराब होती. त्यानंतर मग त्याला आणायला वगैरे जायचं जरा लांब जातं. मग तब्येत खूप अक्षरशः उठायला पण होत नव्हतं, म्हणून मग त्याला पाठवलंच नाही. परत 2 दिवस अशातच गेला. एकतर आठवड्यातून 5 दिवस स्कूल असतं, त्यात पण 2-4 दिवस दांड्याच मारल्या होत्या त्याने. तर अशा प्रकारे सुरुवात झाली होती. त्यानंतर बघा, मला टोमॅटोची भाजी बनवायची होती, कारण टोमॅटो पण अतिशय पुढे गेले खराब होऊन जातात. मग म्हणलं ठीक आहे, आपण टोमॅटोची भाजी बनवून घेऊया. अगदी मस्त ना, अगदी टोमॅटो धुवून घेतलेत आणि त्यानंतर मग थोडंसं त्याचे मोठे मोठे काप करून घेतले. थोडा कांदा वगैरे 2 कांदे छान चिरून घेतलेत. अगदी टोमॅटोचे बघा मी मोठे मोठे काप करून घेतले. माझी सासूबाई अशा पद्धतीने बनवते. मी पहिला काय करायचे, छोटे छोटे टोमॅटोचे अतिशय लहान चिरायचे. एकदा दोनदा सासूचं बघितलं, सासू अशी चिरते मग, कारण ते शिजून एकदम लहान होतं, त्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही त्याचं, पटपट काम उरकून जातात. असे मोठे मोठे काप केले. नंतर कोथिंबीर वगैरे चढून घेतले. त्यानंतर गॅसवर कढई वगैरे ठेवली, तेल गरम केलं आणि त्यानंतर मग छान असे मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली बघा, कारण लसूण काही सोलात बसली नव्हती. छान असा कांदा लालसर होईपर्यंत अगदी छान भाजून घेतला. त्यानंतर मग त्यात हळद, नमक चवीनुसार टाकले बघा त्यात. नंतर मग टोमॅटो त्यात ॲड केलं. थोडंसं लाल तिखट पण टाकलं. तुमच्या घरी बघा कसं असते, ज्याला जास्त तिखट लागतं त्याने तिखट जास्त टाकलं तरी काही हरकत नाही. पण आमच्या घरी कसं लहान मुलं राहतात, दोन्ही पण चुकून एका दुसरा घास खातात, त्यामुळं मग जास्त तिखट बनवत नाही. अगदी थोडंसं लाल तिखट टाकलं होतं. त्यानंतर बघा कोथिंबीर वगैरे ॲड केली आणि नंतर ते 1-5 मिनटं तसेच झाकून ठेवलं, म्हणजे आणि मिडियम गॅस ठेवला ना, पटकन भाजी शिजून तयार होते. अगदी कमी वेळात तयार होणारी भाजी, त्यामुळं करायला पण भारी वाटते आणि जास्त वेळ खाऊ प्रक्रिया नसल्यामुळं काय भारी वाटतं आणि जी टेस्ट पण खूप छान येते. आणि बघा टोमॅटो नेहमीकडनं असं रक्तवाढीसाठी वगैरे छान असतं, आरोग्यासाठी. मला वाटते ना, मुलांना लहान वगैरे कच्चे टोमॅटो खायला दिले तर ते केव्हाही चांगलंच असतं. तर अशा प्रकारे माझी ना छान अशी भाजी वगैरे बनवून घेतली. त्यानंतर मग चपात्याचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि चपात्या बनवून घेतल्या. बघा अगदी 5 मिनटं त्याला झाकून ठेवलं ना, आणि मिडियम गॅस ठेवायचा, म्हणजे पटकन तयार होते. बघा मी बऱ्याच वेळानं अशीच भाजी करते, म्हणजे चवीला पण खूप छान लागते आणि
पटकन पण होते. अगदी अशा प्रकारे केलेली बघा, अगदी छान अशी भाजी तयार झाली होती माझी. त्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या. मध्ये मध्ये मुलांचं खूप आवरायचं राहतं, मग भाजी वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर मग दोन्ही मुलांना आंघोळ्या वगैरे घातल्या. कारण मग मुलांचं पण आवरावं लागतं, त्यांना पण व्यवस्थित ठेवलं म्हणजे त्यांना पण छान फ्रेश वाटतं. असं त्यांचं आवरून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग त्यांना खायला द्यायचं होतं. कारण मग आज आमचा फरसाणा संपला होता. मग म्हणलं ठीक आहे, मग चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग अगदी 2-4 कुरडे भाजून घेतले तर बघा, म्हणजे जेणेकरून जेवणासोबत पण खाता येईल, मुलांना पण खायला बरं होईल म्हणून पटकन आपलं कुरडई छान अशा भाजून घेतल्या. मग नंतर त्यात शेंगदाण्याचं कूट ॲड केले. त्यामुळे अगोदर पाणी जास्त, म्हणजे टोमॅटो शिजताना अगोदर पाणी सुटतं आणि नंतर मग शेंगदाण्याचं कूट वगैरे ॲड केलं ना, थोडं घट्टसरपणा येतो आणि भाजी छान होते. अगदी बघा शिजून असे जास्त मोठे, म्हणजे मोठे मोठे काप चिरलेले असे राहिलेच नाहीत बघा. अगदी मस्त होऊन जाते, बारीक अगदी छान टोमॅटो चटणी बनते. त्यानंतर बघा चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि मग मुलांना खायला म्हणलं काहीतरी म्हणून कुरडया वगैरे भाजून घेतल्या होत्या मी. असा आमचा मेनू होता. त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं आणि मग निवांत परत किचनचा ओटा वगैरे आवरला. नंतर मग दीदी झोपली होती तोपर्यंत मग नंतर भांडी पटकन धुवून घेतली पटपट पटपट. अशा प्रकारे माझं कामाचं नियोजन होतं बघा आज. तर आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा कसे वाटतात. कारण बघा कसं आहे, मुलं लहान असल्यामुळं बाहेर सहसा जाता होत नाही. मग आपणाला जे शक्य आहे ते घरचं दाखवण्याचा प्रयत्न करते. आय होप तुम्ही सपोर्ट कराल. कारण कसं असतं, मराठी व्लॉगर काहीतरी मराठी माणूस करू पाहतोय. पुढे जाण्यासाठी तुमच्या पण साथीची आवश्यकता असते. मग प्रत्येकाला कसं असतं, साथ देणं, एकमेकांना साथ दिली तरच पुढं जातं माणूस. त्या पद्धतीने बघा मी माझे प्रयत्न करते, तुम्ही थोडीशी साथ द्या. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा अगदी लाईट गेली होती, त्यामुळं थोडासा अंधार वाटत असेल तर आय होप तुम्ही समजून घ्याल. ज्या स्पीडनं मी भांडी घासलेली दिसत आहेत त्या स्पीडनं अजिबात मी भांडी घासत नाही आहे, कारण स्पीड वाढवलं आहे बघा. अगदी जेवणाची वगैरे भांडी अगदी थोडीच होती, त्यामुळे अगोदर सकाळी चहाची वगैरे भांडी घासून ठेवली होती. त्यामुळे मग जास्त भांडी पडत नाहीत, मग लोड होत नाही बघा. प्रत्येक किचनमधल्या काही काही टिप्स अशा असतात ना बघा, म्हणजे जास्त एकदम काम जर ठेवलं ना खरं तर डोक्याला पण तापदायक होतं आणि आपणाला ते बघायला पण फारसं आवडत नाही. नाहीतर मग होतं कसं, एवढं काम पडले कसं करू असं म्हणतच दिवस जातो. त्याच्यापेक्षा अगदी थोडं 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 जशी भांडी धुवायची पडतील तसं शक्य आहे तसं जिथल्या तिथं पटकन भांडी धुवून घासून ठेवली ना, जास्त कामाचा लोड पडत नाही. करून झालं ती आर्यनला घालवलं आहे हेअर कटिंग करायला. तो कटिंग करून आला का मग त्याला सकाळी आंघोळ घातली ना, आता हेअर कटिंग करून आला का परत डबल घालायला लागलं, म्हणून त्याला गरम करायला पाणी ठेवले. त्यानंतर तशी जवळपास कामं झाली. खरं तर 2 दिवस मला ना व्हिडिओ काढताच आला नाही, कारण पाठीचा मणका एवढा दुखायला होता ना, मला उठायलाच नको वाटायला होतं. दीदी झोपली आहे बघा आता. झोप बाळा.
ज्याचं ज्याचं सी सेक्शन झालं ना त्याला समजत असेल की मणक्याचा काय त्रास होऊ शकते. खरं तर अक्षरशः 2 दिवस मला असं उठायला नको झालं. तसंच कसं तरी उठून थोडं थोडं मुलं आहेत म्हणलं करावं लागतं. म्हणून म्हणलं जमलं तसं केलं. आज जरा ओके एकदम मस्त आहे. त्यामुळं म्हणलं चला व्हिडिओ बनवूया. तर बघा इथं दिदी म्हणजे झोपली आता. सकाळी लवकर उठली होती. आज काय ते नाही. मग आर्यन पण कटिंग करायला गेलाय. सगळं आवरून घेतलं. मग जेवण वगैरे करून घेतलं त्यातून मग घालवलं. कारण तिथं कसं असतं आज संडे असल्यामुळं गर्दी खूप राहते. मग वेटिंगला बसायचं. मुलं ताट खावत बसतात. त्याच्यापेक्षा मग जेवण वगैरे करून घालवलं. मग आपलं पण घरातलं आवरायला जरा बरं पडते. मग तो येईपर्यंत पाणी गरम होऊन जाते. अजून कपडे बाकी येते. निरमा पावडर टाकून भिजायला ठेवलीत. त्यानंतर त्याची आंघोळ वगैरे घालून घेईन आणि मग कपडे धुईन. तर बा सगळं आवरून घेतले जवळपास. दुपारी पण आज पावसाचं वातावरण झालं आहे. घरात मला किराणा भरायला जायचं आहे. डीमार्टला जायचं आहे. बघू कसं कसं होते. डीमार्टमधला पण व्हिडिओ शूट करेन. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय.